नमस्कार. आज पहिल्या भागामध्ये आपण बघूया, गॉड ब्लेस यू म्हणजे मॅजिक ऑफ गॉड ब्लेस यूचा कोर्सच्या मध्ये. पहिला भाग आहे, दुर्लभ वृक्षाची एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. एक छोटंसं गाव होतं. त्या गावाच्या बाहेर रस्त्याच्या एका कडेला एक अद्भुत असा वृक्ष म्हणजे झाड दिमाखाने उभा होता. खरं तर तिथे अनेक प्रकारची झाडं झुडपं होती. पण या वृक्षाची काही गोष्टच निराळी होती. वर करणी पाहिलं तर हे झाड अतिशय सामान्य दिसायचं. पण त्याच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळं आणि अनोखं होतं. हे झाड अन्य झाडांच्या तुलनेत म्हणजे वातावरणामध्ये दुप्पट ऑक्सिजन उत्सर्जित करत होतं. इतकंच काय, तर त्या झाडामध्ये एक करुणेने भरलेलं हृदय पण होतं, जे माणसांच्या भावना अगदी अनुभवू शकत होतं. परंतु हे झाड मात्र स्वतःच्या या वैशिष्ट्यापासून अनभिज्ञ होतं. म्हणजे त्याला माहिती नव्हतं, की त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. जिथं ते झाड होतं ना, तो रस्ता शहराकडे जात होता. त्यामुळे त्या रस्त्यावरून अनेक प्रवासी येणं-जाणं करत असत. थकलेली प्रवासी आराम करण्यासाठी आणि आपला थकवा घालवण्यासाठी कोणत्यातरी विशाल म्हणजे या वृक्षाच्या झाडाखाली म्हणजे या वृक्षाखाली ते आराम करत असत आणि त्यानंतर आपल्या मार्गाने ते पुढे निघून जात असत. जेव्हा लोकं या वैशिष्ट्यपूर्ण झाडाखाली आराम करू लागले ना, तेव्हा त्यांच्या शरीरावर या पानांमधून डोकणारे ऊन सुद्धा पडू लागायचं. त्यावेळी झाडाच्या हे लक्षात यायचं आणि तो आपल्या फांद्या अशा प्रकारे आतमध्ये वळवून घ्यायचा, की लोकांना ऊन लागू नये. खरं तर हे झाड असं मुळीच करू शकत नाही. हे मात्र या झाडाला माहीतच नव्हतं. म्हणजे इतर झाडं अशी करू करू शकतात हे त्या झाडाला माहिती नव्हतं. पण याच्यामध्येच इतकं प्रेमळपणा होता, की स्वतःच तो आपल्या फांद्या जवळ आणायचा म्हणजे दाट करायचा, जेणेकरून त्या व्यक्तीला दाट सावली मिळायला पाहिजे. दिवसभरात या वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळ्या-वेगळ्या झाडाद्वारे अनेक प्रवाशांची सेवा होत होती आणि म्हणूनच हे झाड सेवेची संधी दिल्याबद्दल परमेश्वराला रात्री धन्यवाद देत होतं. म्हणजे झाड आपल्या त्या परमेश्वरासोबत म्हणजे धन्यवाद करत होता. आणि असं केल्यामुळे काय होत होतं, की काही विशिष्ट गोष्टी घडत गेल्या, हे त्या झाडाला म्हणजे अनभिज्ञ होतं, त्याला माहिती नव्हतं. पण असं करता-करता त्या झाडामध्ये एक वेगळाच बदल होत गेला. त्याच्यात ती लवचिकता येत गेली. त्याच्या क्षमतांचा विकास होत गेला आणि आता ते झाड आपल्या डावीकडे, उजवीकडे आरामात हलू शकत होतं. यामुळे आधीपेक्षा कित्येक पटीने ते प्रवाशांशी म्हणजे प्रेम भावनेने सेवा करायला लागलं होतं. आता मात्र या झाडाची क्षमता हळू-हळू वाढायला लागली आणि त्याच्या छायेमध्ये विसावणाऱ्या या प्रवाशांना सुद्धा हे जाणवू लागलं, की हे झाड नक्की काहीतरी आगळं-वेगळं आहे. या झाडाखाली विसावणाऱ्या प्रवाशांचा थकवा पूर्णपणे निघून जातो. आणि म्हणूनच प्रवासी मनोमन म्हणायचे, की किती आगळं-वेगळं झाड आहे आणि वॉव! असं याच्यामध्ये राहायचे आणि त्या झाडाच्या छायेत आराम करत होते. तेव्हा ते झाड आणि चक्क असं ध्यानस्थ होत होतं. आणि त्या प्रवाशांसाठी सकारात्मक विचार करत असे. आणि त्या सकारात्मक तरंगाचा परिणाम त्या सावलीत झोपलेल्या प्रवाशांवर सुद्धा होत होतं. अनेक प्रवासी आपले कित्येक समस्या घेऊन त्या झाडाखाली विसावत होते. त्यांना कुठेतरी पोहोचायचं असायचं किंवा एखादं काम वेळेत पूर्ण करायचं असायचं किंवा कधी-कधी अंतरंगात भीती असायच्या, चिंता असायची. पण त्या झाडाखाली विसावताच त्यांना नवीन-नवीन कल्पना म्हणजे यायच्या किंवा त्या समस्येवरचे उपाय दिसायला लागायचे. कारण त्या झाडाखाली जे तरंग होते ना, त्या तरंगामुळे ते आपल्या अंतर्यामी असलेल्या त्या बिंदूपर्यंत म्हणजे प्रवाशांच्या बिंदूपर्यंत पोहोचत होतं आणि जो केंद्रबिंदू होता, तो सर्व समाधानाचा स्रोत होता. म्हणूनच प्रवाशांचा थकवा नाहीसा होत होता. ताजेतवाने होऊन ते उठत होते आणि आनंद, संतुष्टी सह ते तिथून पुढच्या प्रवासाला लागत होते. त्या झाडामध्ये निश्चितच काहीतरी वेगळंपण आहे. काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे हे प्रवाशांना जाणवायचं. पण ती नक्की कोणती गोष्ट हे मात्र कोणी सांगू शकत नव्हते. पण प्रवाशाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहून झाडालाही चांगलं वाटायचं. झाडालाही आता आनंदाची अनुभूती यायला लागली. त्याच्यामध्ये लवचिकता वाढत होती. आपल्यामध्ये येत असणारी लवचिकता अनुभवून म्हणजे झाड सुद्धा आश्चर्य व्यक्त करू लागलं होतं, की आधी तर मी असं नव्हतो. पण आता माझ्यात इतकी लवचिकता आणि आनंद कुठून येतो बरं? पण मग पुढे जाऊन अशी वेळ आली, की ते झाड चक्क चालायला लागलं. एका झाडावरून दुसऱ्या स्थानावर जाण्याची क्षमता त्याच्यात आली.
मग ते झाड चालत चालत अशा ठिकाणी जायचं जिथे अधिकाधिक प्रवासी विसावले असायचे. एखाद्याला म्हणजे येताना पाहताच ते झाड तिथेच उभं राहायचं आणि लोक त्याच्या झाडाखाली विसावा घ्यायचे आणि लोकांना आराम मिळावा म्हणून ते झाड ध्यानामध्ये लीन व्हायचं. आता याचा अर्थ ह्या कथेमध्ये पुढे जाण्याच्या म्हणजे हा झाड पुढे जायचं ह्या कथेचा अर्थ समजून घेऊया, की बऱ्याच लोकांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गुण असतात, ज्याविषयी त्यांना स्वतःलाच कल्पना नसते. त्या झाडाने सुद्धा स्वतःला प्रेम आणि करुणा भावनेसह लोकांना म्हणजे निस्वार्थ सेवेसाठी वाहून घेतलं होतं लोकांसाठी म्हणजे. अगदी याच प्रकारे जेव्हा तुम्ही इतरांविषयी शुभ विचार बाळगता, प्रार्थना करता, एखाद्यासाठी मंगल इच्छा बाळगता, तेव्हा तो तुमचा एक दुर्लभ गुण ठरतो. म्हणजे एका शब्दात सांगायचं म्हणजे यालाच म्हणतात किरणं पाठवणं किंवा म्हणजे रेखी पाठवणं. दुर्लभ म्हणजे अप्राप्त म्हणजे मोजणं म्हणजे मिळत नाही इतकं ही गोष्ट. आणि हे दुर्लभ लोक म्हणजे खूप मोजके लोक असतात, की जे इतरांसाठी प्रार्थना करू शकतात. म्हणूनच ह्या गुणाला दुर्लभ असं म्हटलेलं आहे. खरं पाहिलं ना तर प्रत्येक मनुष्यामध्ये क्षमता आहे, पण ती प्रगट होणं आवश्यक आहे. या अनोख्या गुणासह जोडला गेलेला हा महान दुर्लभ नियम आहे. म्हणजे दया, करुणा, निस्वार्थ भाव आणि याच भावासह लोकांसाठी मंगल कामना बाळगल्याने तुमच्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. आपल्याला वाटतं मी केलं त्याच्यासाठी, मी रेकी देते तू करू नको. पण त्याला रेकी देताना, त्याला ऊर्जा देताना, त्याला हे किरणं देताना तुमच्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा निर्माण होते. ह्याबद्दल जाणीव ठेवा. जेव्हा ज्या व्यक्तीला तुम्ही करुणेच्या नजरेने पाहत असता, त्या व्यक्तीचा उद्धार होण्याची सुरुवात तर होते. तुमच्याकडे जर ही ऊर्जा आधीपासूनच असेल, तर तुमच्यामध्ये तुम्ही आता सजगतेच्या पुढच्या स्तरावर अग्रेसर होता. म्हणजे तुमच्यामध्ये ती ऊर्जा वाढते. हा ना? तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे दुर्लभ झाडाच्या या कथेद्वारे महान दुर्लभ नियम समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहे. हा नियम असा सांगतो, की जेव्हा तुम्ही दयेच्या किंवा करुणेच्या भावनांसह विचारांच्या आणि शब्दांच्या रूपामध्ये इतरांसाठी किरणं पाठवता, म्हणजे मंगल कामना करता, म्हणजे एखाद्याला आशीर्वाद देता, तेव्हा तुमचे हे भाव त्या व्यक्तीच्या जीवनात चमत्कारिक परिवर्तन घडवून आणतात. त्याचबरोबर तुमच्याही आयुष्यामध्ये आशीर्वाद बनून फलित होतात. उदाहरणार्थ तुमच्यावर प्रेमाचा आणि आनंदाचा वर्षाव हो. तुमच्या जीवनात भरपूर सुख समृद्धी येऊ. तुम्ही नेहमी खुश राहावं. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभावं. तुमच्यावर ईश्वरीय कृपेचा वर्षाव व्हावा. तुम्ही पवित्र आहात. तुम्ही ईश्वराचे अंश आहात. अशा प्रकारची किरणं म्हणजे वाक्यांच्या रूपात किंवा भावाच्या रूपामध्ये किरणं जेव्हा तुम्ही इतरांना पाठवता, तेव्हा हे महान दुर्लभ नियम तुमच्या जीवनामध्ये पहिल्यांदा सक्रिय होतो. आणि या नियमानुसार तुम्ही ज्यांच्या जीवनामध्ये किरण पाठवतात, त्यांच्या जीवनात तर आनंद येतोच. त्याचबरोबर या प्रार्थनांचा सकारात्मक परिणाम तुमच्यावर आधी होतो. तो सुद्धा दुप्पट, तिप्पट नव्हे, तर कित्येक पटीने. जसं ऊसाचा रस काढताना त्या रसाचा स्वाद त्या मशीनला आधी मिळतो. समजा त्याचप्रमाणे तुम्ही इतरांसाठी प्रार्थना केली, इतरांसाठी सकारात्मक मागणी केली, तर सर्वात आधी तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. तुमची आंतरिक अवस्था बदलते. तुमच्या मनाची पवित्रता वाढते आणि निसर्गातील सर्वोच्च गोष्टीसाठी तुम्ही ग्रहणशील होऊ लागता. म्हणजे निर्मळ मनाने प्रार्थना केली तर ती लवकर पूर्ण होते. शिवाय ही प्रार्थना तुम्हाला एक वेगळीच शक्ती प्रदान करत असते. तर इतकंच काय, तर तुमचं मनोबल, आत्मबल वाढते. तुम्ही परिपूर्ण व्हावं यासाठी सहाय्यक ठरते. जेव्हा तुम्ही लोकांसाठी किरणं पाठवता किंवा आशीर्वाद देणं सुरू करता, तेव्हा तुम्ही महान दुर्लभ नियमाच्या जीवनात सक्रिय होता. तर आता पुढे बघूया या कथेमध्ये झाडासोबत पुढे काय झालं. ठीक आहे. तर कार्मिक रोगाची निर्मिती. आता
ह्या पुढील अध्यायामध्ये आपण दुर्लभ वृक्षाची कथा मागे वाचली आहे. तर ही दुर्लभ म्हणजे हा वृक्ष म्हणजे कसा असतो, तर दया आणि करुणा भावनेच्या म्हणजे भावनेमध्ये ह्या लोकांच्या सेवेमध्ये सातत्याने लीन होत असतो. आणि त्यातच त्याला आनंदाची आणि संतुष्टीची अनुभूती पण होत असते. अशा प्रकारे दिवसेंदिवस त्याची क्षमता आणि शक्ती वाढतच जाते. पण अचानक एक दिवस त्या दुर्लभ वृक्षावर एक पोपट येऊन बसतो. त्या पोपटाच्या चोचीचा वरचा भाग म्हणजे लाल रंगाचा असतो आणि खालचा भाग भुऱ्या रंगाचा असतो. म्हणून त्याला भुरालाल आपण असं त्याला नाव देऊ. म्हणजे त्याचं नाव पडलं भुरालाल. त्या झाडावर बसणं भुरालालला आवडायला लागलं. आणि लगेचच त्याने त्या झाडावर आपलं एक घरटं पण बनवलं आणि आता तो भुरालाल पोपट दुर्लभ त्या वृक्षाचे संवाद साधू लागला. शिवाय त्या झाडाखाली विसावणाऱ्या लोकांचं निरीक्षण सुद्धा करू लागला. झाडाच्या सावलीत विसावणारे अनेक प्रवासी तिथे जेवण करत असत. पण उष्टखरकट मात्र तिथेच टाकून देत असत. हे भुरालाल नावाच्या म्हणजे त्या पोपटाच्या लक्षात आलं. आणि काही लोक नखांनी ते झाडाचं खोड कुरतडत असत किंवा लहान मुलं झाडाच्या फांद्या फुलं पानं तोडत होते मोडत होते हेही त्याच्या लक्षात आलं. पण लोकांच्या या वागण्याकडे वृक्ष हा मोठा वृक्ष मात्र दुर्लक्षच करत होता. त्या त्या म्हणजे त्या वृक्षाला त्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचाच वर्षाव करणं आणि आनंदी राहणं एवढंच माहिती होतं. लोकांच्या वागण्याकडे त्या वृक्षाचा मुळेच म्हणजे त्याला फरक पडत होता किंवा लक्षही नव्हतं त्याचं. पण हा वृक्ष लोकांना सावली तर देतोच, त्याचबरोबर आशीर्वादही देतो, हे पोपटाच्या लक्षात आलं. एक दिवस त्यांनी त्या झाडाला म्हटलं, की "तू इतक्या चांगल्या भावनेने म्हणजे लोकांची सेवा करतोस, स्वतः तडपत्या उन्हात चटके सोसतोस आणि त्या इतर लोकांना तू सावलीच्या आपल्या म्हणजे छत्रछायेखाली ठेवतोस, जेणेकरून त्यांना आराम मिळावा. त्याच्या बदल्यात" हां ना, हे बरोबर आहे. पण त्याच्या बदल्यात तुला काय लोकं हे देत आहेत बरं? त्या लोकांनी तुझं आजपर्यंत काय भलं केलं? एकदा तरी कोणी तुला धन्यवाद तरी दिलाय का? म्हणजे पोपट त्याला त्याचा कान भरत होता त्या वृक्षाचा, की बघ तुझ्या छायेखाली सगळे विझवून आपल्या आपल्या मार्गाला निघून जातात. कोणाला तुझ्या उपकाराची जाणीव सुद्धा नाहीये. तुझे आशीर्वाद किंवा तुझं दुवा मिळाव्यात. खरंच हे या लायकीचे हे लोकं आहेत का? म्हणजे असा तो पोपट त्याला त्याच्या कान भरत होता. हे ऐकूनही त्या वृक्ष तो त्याच्या त्या गोष्टीकडे हसत मुखाने दुर्लक्ष केलं त्याने. पण भुरालाल पोपट हा असा होता, की त्याची मधून-मधून त्याची सवय होती ना, असतात तशी लोकं. है ना, अधून-मधून चोच मारतच होता. त्या वृक्षाचे कान भरतच होता. आता हे रोजचेच झाले. तो लोकांचं वर्तन बघायचा आणि त्यांच्याविषयी तक्रार करत झाडाला म्हणायचा, की "अरे रे, बघ ना काय करतोय हा. अरे तुझ्या शरीराला पानांना उपले उष्टे हात भरतो हे करतोय, पुसतोय. अरे तो बघ बिडी फुंकून तुझ्याच खोडावर भिजवतोय. तुला दिसत नाही का?" पण तरीही हा वृक्ष त्या पोपटाकडे दुर्लक्ष करायचा. पण ह्या भुरालालने मात्र आपले रंग दाखवण्यात कुठेच कसर सोडली नाही. तो भुरालाल तो वृक्षाला नेहमी म्हणत राहायचा, की "बघ, आता जमाना बदललाय. टिट फॉर टॅट करायला पाहिजे. जशास तसाचा जमाना आहे आणि हेच करणं योग्य आहे. तू जसं दुसऱ्यांचं भलं करतो त्याचा परिणाम तर बघ. काल तुझ्या सावलीमध्ये विसावलेले हे माणसं आपसात काय बोलत आहेत? तुला माहितीये का ते काय बोलत आहेत?" तर त्यांनी ते ऐकलं आणि त्यांना सांगितलं, की ते 2 माणसं आपसामध्ये बोलत होते, की हे झाड कापून आता आपल्याला एक होडी बनवायची आहे. तर तुझा सर्वनाश करण्याचा मागे हे लागलेले आहेत असं आणि ते तुला आता जगू देणार नाही. म्हणजे इथपर्यंत भुरालालनी त्या वृक्षाला सांगितलं. आता मात्र भुरालालचं बोलणं सतत ऐकून ह्या झाडावर पण परिणाम व्हायला लागला. तो पोपट दररोज काही ना काहीतरी बडबड करत असे आणि जेव्हा गोष्टी वारंवार कानाला पडू लागतात ना, तेव्हा तसाच विचार मनात येणं हा स्वाभाविक असतो. तर झाडालाही हा विचार आता येऊ लागला, त्याचाही विचार बदलू लागला आणि हळू त्याच्याकडून होणारी ती लोकांची सेवा आधीपेक्षा कमी व्हायला लागली. आणि ह्या पोपटाचं बोलणं ऐकल्यामुळे त्या वृक्षाची शुद्धता कमी होत गेली. त्याच्यातील लवचिकता देखील नष्ट झाली आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं जडत्व येऊ लागलं आणि तो एकाच जागी सुस्तावला आणि त्याच्यातला आनंद हळू नाहीसा होऊ लागला. जणू काही नक्कीच चुकते आहे असं त्याला वाटायला लागलं आणि नेमकी हीच बाजू तो समजू शकला नाही. आता हा वृक्ष उदास राहू लागला.
पोपट मात्र इकडे मस्त भुटकायचा आणि त्या वृक्षावर येऊन विसावायचा आणि वृक्षाला विचारायचा की तू इतका उदास का आहेस रे? तू जे केलं ते योग्य होतं. पण चुकीच्या लोकांसाठी आपल्या मनात चुकीचा विचार असेल, तर त्यात चुकीचं काहीच नाहीये ना. तू जे करतोय ते अगदी योग्य आहे. असं तो पोपट त्या वृक्षाला सांगत होतं आणि वृक्ष बिचारा त्याचं ऐकत होतं आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यात आणखी जडत्व येत गेलं आणि हे त्याला समजलंच नाही, की कधी त्याचा हलकेपणा गेला, कधी त्याचा आनंद निघून गेला, त्या वृक्षाच्या लक्षातच आलं नाही. तर ही ह्या कथेच्या मार्फत आपण काय लक्षात घेऊया, तर भुरालाल नावाचा हा पोपट आहे ना, हा म्हणजे मनुष्याचा तुलना करणारा हा मनाचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्या मनुष्याचं मन, तो जो नेहमी तुलना करत असतो. हा तुलना करणारं मन नेहमी प्रत्येक गोष्टीला 2 गोष्टीमध्ये विभाजित करत असतं. त्या गोष्टीला तोडतं, त्याची तुलना करतं. जसं काही हे चांगलं आहे, हे वाईट आहे, काळं आहे, गोरं आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, इत्यादी. खरं तर हे मन शांतीपूर्ण जीवन कठीण करून टाकतं. म्हणजे मनुष्य जेव्हा तुलना करणाऱ्या या गोष्टीमध्ये फसतो ना, तेव्हा तो इच्छा असूनही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. त्या वृक्षासोबत नेमकं हेच घडलं होतं, की त्या पोपटाची बडबड ऐकून त्याने आपला आनंद गमावला, सुखचैन गमावलं. त्याची शुद्धता नाहीशी झाली आणि त्याची मती जडावली, बुद्धी क्षीण झाली. शिवाय त्याच्या सर्वोच्च शक्यताही नाहीशा झाल्या. मनुष्य सुद्धा तुलना करणाऱ्या मनाच्या जाळ्यामध्ये अडकून इतरांच्या चुकांवर, त्यांच्या उणिवावर किंवा त्यांच्या नकारात्मक बाबींवर आपलं लक्ष केंद्रित करतो आणि इतरांवरती दोषारोपण करतो, त्यांच्याविषयी तक्रार करत बसतो. केवळ अज्ञानामुळे तो इतरांसाठी अशा शब्दांचा म्हणजे वापर करतो, की जणू त्या लोकांसाठी हा एक अभिशाप ठरतो. मनुष्य अगदी सहजपणे किंवा हसत-खेळत कधी-कधी इतरांचं मन दुखवतो. हा तर मूर्खच आहे. याला तर काही कळतच नाही. याचं तर नेहमीच असंच आहे. किती सहजतेने आपण बोलतो ना. म्हणजे आपल्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द, नकारात्मक शब्द हा समोरील व्यक्तीच्या म्हणजे व्यक्तीसाठी एखाद्या अभिशापाप्रमाणे परिणाम करतो आहे. पण यापासून आपण मनुष्य अनभिज्ञ आहे. म्हणजे आपल्याला ज्ञानच नाहीये या बाबतीत. हे शब्द त्या मनुष्यात आले असलेली उत्तम शक्यता सुद्धा फुलवण्यापासून त्याला रोखत असते. आणि हे शब्द वापरल्यामुळे मनुष्याच्या स्वतःच्या अंतर्यामी सुद्धा जडत्व किंवा अशुद्धता निर्माण होते. आणि परिणामी त्याचं कर्म दूषित व्हायला लागतं. त्याच्या ऊर्जा खालावी लागतात. है ना? तर आता एखाद्याच्या मनात शंका निर्माण होईल, की इतरांसाठी चुकीचं बोलल्यामुळे किंवा त्यांच्याविषयी नकारात्मक विचार केल्यामुळे आपल्यावर कसा बरं परिणाम होत असेल? परंतु हेच सत्य आहे. कारण दुर्लभ नियमाचं दुसरं चरण मी सांगते, की जसं डाग बघितल्याने डाग बघणाऱ्याच्या शुद्धतेमध्येच डाग निर्माण होतात आणि त्याची ऊर्जा सुद्धा कमी होते आणि त्याच्यातील सर्वोच्च शक्यता नष्ट होऊ लागतात. म्हणजे अर्थातच जेव्हा आपण इतरांमधील दुर्गुण बघतो, त्या दुर्गुणांचं आपण आपल्या वाणीने वर्णन करतो. त्याच्याविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याही मनात नकारात्मकता निर्माण होते. हे नकारात्मक विचार आपली ऊर्जा शोषू लागतात आणि ही गोष्ट माहीत नसल्यामुळे लोकं नेहमीच इतरांचे अवगुण किंवा त्यांच्या उणिवा पाहायला लागतात आणि त्यांच्याविषयी तक्रार करत असतात. इतकं हे आहे, की बघा आतमध्ये तुम्ही एक कोणाला रागवण्याचं हे करा किंवा त्यांच्यासाठी चुगल्या चहाड्या करण्याचं. बघा पूर्ण शरीर आपलं त्या नकारात्मकतेमध्ये चाललं जातं. पूर्ण आपला म्हणजे नकारात्मक भाव, विचार, वाणी हे आपल्यासाठी तसंच इतरांसाठी एक अभिशापाप्रमाणे काम करत असतात. आणि त्यामुळे नकारात्मक बोलणाऱ्याचे कार्मिक रोग वाढत जातात. खरं तर हे असं करून मनुष्य स्वतःचं नुकसान करत असतो आणि ते म्हणजे स्वतःमध्ये कार्मिक रोग तयार करत असतो. कार्मिक रोग म्हणजे असे रोग की जे मनुष्याच्या कर्माला ग्रासतात. ज्यामुळे त्याचे कर्म दूषित म्हणजेच नकारात्मक होऊ लागतात. खरं म्हणजे लोकांमधील नकारात्मक पाहून, नकारात्मकता बघून केवळ त्यांचं सविस्तर वर्णन केल्याने सुद्धा मनुष्याला ही सवय जडते. परिणामी तो इतरांविषयी केवळ नकारात्मक विचार करू लागतो.
वाईट बोलू लागतो. त्याच्या मनातील इतरांविषयी भावही नकारात्मक होत जातात. कार्मिक रोगाविषयी आपण म्हणजे पुढे बोलू त्याच्यामध्ये सखलपणे जाणारच आपण. पण हे कार्मिक रोग मनुष्याची ऊर्जा आणि त्याची शक्ती कमी करतात. तर ज्याप्रमाणे ह्या झाडासोबत घडलं, त्याचप्रमाणे मनुष्यासोबतही घडू शकतं. आणि बहुतांश लोक ह्या गोष्टी जाणतच नाही. 90% लोक असतील की त्यांना माहीतच नाही की जेव्हा आपण दुसऱ्यांना काही निगेटिव्ह बोलतो, तर पहिल्यांदा आपण आपले कार्मिक अकाउंट निगेटिव्हिटीने भरतो. पहिले आपण भरतो. हा निसर्गाचा नियमच आहे. हा दुर्लभ नियम असं म्हटलं तरी चालेल. आणि अगदी म्हणजे तुम्हाला माहिती असो किंवा नाही असो, हा नियम आपल्या जागी काम करतच राहणार आहे. म्हणून बेस्ट वे की हा महान नियम समजून घ्यायचा. किती कामाची गोष्ट आहे ना. आणि किती कमी लोक म्हणजे ह्या कोर्समध्ये येतात आहे. मला याचं इतकंही वाटतं, कारण मला हे सगळं करताना इतके पॉइंट्स काढावे लागतात, इतकं मनन चिंतन करावं लागतं आणि मी इतकं ह्याच्याने सांगते. पण तुम्ही हे ऐकून आपल्या लाईफमध्ये किती आणता, तेव्हाच तुम्ही बदलू शकाल. नाहीतर माझं कितीही एवढी सगळी मेहनत होईल. तर नक्कीच मी आपल्या सर्वांना म्हणजे एक माझा मनापासूनचा एक सर्वांना विनंती आहे की नक्की तुम्हाला कोर्स आवडेल ना, तर इतरांना पाठवा आणि विकत घ्या. कारण काही काही वेळेस मी हा एक प्रकरण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देतेच आहे नक्कीच, पण याचा म्हणजे फ्री ऑफ कॉस्टने म्हणजे एनर्जी देवाणघेवाण होत नाही आणि त्याची किंमत राहत नाही, सर्वांनाच माहिती आहे. तर ही प्रॉपर रक्कम आहे आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःच्या भविष्यावर एक एवढा तर याला खर्च नाही म्हणत, याला आपण म्हणजे एक प्रकारचं नियोजन करणं आहे, पॉझिटिव्हिटी कडे जाणं आहे, है ना. तर नक्कीच सर्वांना सांगा आणि चला पुढे जाऊया आपण. तर हा महान नियम आपण जरूर समजून घेऊया की कसं हे काम करत असतं आणि कशा पद्धतीने हा आपल्याला म्हणजे आपल्या लाईफवर म्हणजे आपल्या जीवनावर नकारात्मक गोष्टीने घडत राहतात. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला हेच सांगायचं आहे, की तुम्ही शुभ किरण पाठवत राहा. ही कमीत कमी सेवा आहे. इतरांसाठी मंगल भावना किंवा आशीर्वाद पाठवत राहा. आणि याच्यामुळे आपले कार्मिक रोग सुद्धा नष्ट होतात हळू-हळू. हे आपल्याला पत्ताच लागत नाही. तर इतकंच काय, तर तुमच्यात सकारात्मक शक्ती किंवा आत्मबल वाढत जातं. ठीक आहे. तर आता अजून पुढे बघूया, की ह्या वृक्षासोबत पुढे काय घडलंय, ह्या गोष्टीमार्फत आपण शिकूया. ठीक आहे. तर ह्या वृक्षाने मग आता कार्मिक रोगाचा नाश कसा करू शकतो आपण बघा. तर हा आता दुर्लभ वृक्ष आपल्या अवस्थेबाबत हे काही जे चिंतन मनन करू लागला, तो विचार करू लागला, की माझ्याकडून अशी कोणती चूक झाली, की ज्याच्यामुळे मी विकास पथावर चालता चालता माझं पाऊल अचानक थांबलं आणि कोणती अशी बंधनं आड आली, की ज्याच्यामुळे माझी प्रगती खुंटली. काही दिवसानंतर तिथे एक महात्मा आले. त्या झाडाखाली बसले, विसावले आणि त्या झाडाखाली त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलं. गावातील लोकांना कोणी साधू महाराज या झाडाखाली थांबले ही बातमी समजली आणि लोक आपापली समस्या घेऊन या साधू महाराजाकडे येऊ लागले. साधू महाराज प्रत्येकांच्या समस्येवरती उपाय सांगू लागले. तो वृक्ष पण लक्ष देऊन त्या सगळ्या गोष्टी तो ऐकत होता. आजवर त्याने प्रवासी जे बसत होते त्यांच्यातले संवाद ऐकले होते. पण आता मात्र ह्या साधूची ध्यानवाणी किंवा अमृतवाणी तो ऐकू लागला. ही तर खूपच आगळी-वेगळी होती. सर्व लोक तिथून गेल्यानंतर ते साधू ध्यानस्थ झाले. काही काळानंतर ते ज्या ध्यानामधून बाहेर आले, तेव्हा त्याने त्या वृक्षाला हात जोडून नमस्कार केला. त्यावेळी त्या वृक्षाला खूप आश्चर्य वाटले. त्या क्षणामध्ये त्या वृक्षाने आपल्या अंतर्यामी एक विलक्षण ताकदही अनुभवली. त्याने त्या साधू महाराजाला आपल्या समस्येवर उपाय सांगायची विनंती केली. साधूला विचारल्यावर वृक्षाने आपली हकीकत त्या साधूला म्हणजे सांगितलं आणि साधूने विचारलं, की "अलीकडे तू एका पोपटाचं बोलणं ऐकतोयस का?" तर साधूला ही गोष्ट कशी माहिती झाली? ह्याच त्या वृक्षाला खूप आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, की "हो, पोपट तर नेहमीच इथे येत असतो." तेव्हा साधू महाराज म्हणाले, की "आजपासून त्या पोपटाचं बोलणं उदासीन होऊन ऐक." उदासीन म्हणजे डिटॅच हो. म्हणजे त्याचं बोलणं ऐकून न केलं ऐकल्यासारखं कर. त्यावर पूर्ण विचार करणं
म्हणजे पूर्णतः बंद कर. म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने विचार करणं पूर्णतः बंद कर. आणि तू जे काही पुण्यकर्म करत होतास ना, ते ज्याप्रमाणे प्रेमाने किंवा करुणे भावनेने लोकांची सेवा करत होतास ना, पुन्हा सुरू कर. ते भाव तुझी ताकद होते. तुला याची कल्पनाच नव्हती, पण त्यामुळेच तुझ्यामध्ये ती चालण्या फिरण्याची शक्ती आली होती. लाखो वृक्षांमध्ये एखादाच असा वृक्ष असतो की जो हलू शकतो आणि त्याच्यात अशी एकच दुर्मिळ अशी असा म्हणजे शक्ती असते, जो चालू फिरू शकतो. तर अशा पद्धतीने म्हणजे आणि ही खूप दुर्मिळ बाब आहे. म्हणून तू आधी जे करत होतास ना, तेच करत राहा. हे बोलून तो साधू तिथून निघून गेले. आणि आता इथे पोपट यायचा. परंतु वृक्षाने त्या पोपटाच्या बोलण्याकडे लक्ष देणं आणि त्याला प्रतिसाद देणं बंद केलं. त्या वृक्षाचा उदासीन भाव पाहून त्या पोपटाने तिथे येणं कमी केलं. आता वृक्ष आधी त्याच्या मनात जे भाव यायचे ते भाव पुन्हा-पुन्हा म्हणजे अनुभवू लागला. तिथे येणारे लोकं काहीही करत, पण तो त्यांच्या वर्तनाकडे लक्ष न देता तो वृक्ष लोकांची उत्तम सेवा करण्यावरच आपलं लक्ष केंद्रित करू लागला. पुन्हा प्रेम भावनेने त्यांना सावली देऊ लागला, शुभ आशीर्वाद देऊ लागला, प्रेम देऊ लागला आणि आता परत त्या वृक्षामध्ये लवचिकता येऊ लागली. पुन्हा तो चालू लागला आणि लोकांच्या सेवेत संपूर्णपणे समर्पित राहू लागला. आता त्याचा विकास वेगाने होऊ लागला. कारण त्याला आता सर्व काही समजलं होतं. म्हणजे आता तो समजून-उमजून करायला लागला होता. आता तो आधीपेक्षा खूपच आनंदी राहू लागला होता. काही दिवसानंतर ते साधू महाराज पुन्हा त्या वृक्षाखाली आले. त्यावेळी वृक्षाने साधू महाराजांना धन्यवाद दिले आणि तो त्या साधूंना म्हणाला, की "आता मी पुन्हा चालायला लागलो आहो. कार्यरत झालो आहो. आधी मला जसा आनंद मिळायचा, तसाच आनंद मला पुन्हा मी आता अनुभवायला लागलो आहो. आता मला काही प्राप्ती करायची आहे, अशी कुठलीच इच्छा उरलेली नाहीये." तर त्यावर साधू महाराज म्हणाले, की "ही खरंच खूप उत्तम अवस्था आहे. प्रशंसनीय बाब आहे. तू जर याच अवस्थेत राहणं सुरू ठेवलंस ना, तर काय होईल माहितीये? एक दिवशी तू साक्षात मनुष्य बनशील." वृक्षाला खूप आश्चर्य वाटलं, की ही गोष्ट त्याला तर्कशुद्ध वाटली नाही. की एक वृक्ष मनुष्यामध्ये कसा परावर्तित होऊ शकतो? हा प्रश्न त्याला पडला. वृक्षांच्या इतिहासामध्ये आजवर असं कधी घडलं नव्हतं आणि हे कसं काय शक्य आहे? तर वृक्षाने साधूला प्रश्न विचारला. साधू म्हणाले, की "होय, नक्कीच शक्य आहे. कारण मी सुद्धा याआधी वृक्षच होतो. माझ्याकडे एक पोपट म्हणजे तुलना करणारा असा तो यायचा. आणि मी त्याच्यावरती विजय प्राप्त केला. तू सुद्धा त्या पोपटाकडे दुर्लक्ष कर. तुझी ध्यानाची शक्ती लोकांना देत राहा. शुद्ध भावनेने तुझा आनंद आणि तुझी सावली इतरांना वाटत राहा. इतरांसाठी मंगलमय प्रार्थना करत राहा. एक दिवस तू सुद्धा माझ्यासारखा मनुष्य रूपात येशील." हे बोलून ते साधू महाराज तिथून निघून गेले. या वृक्षाच्या कथेतून पण त्या वृक्षाची असलेली अंतिम शक्यता तर जाणून घेतली. पण आपल्यात असलेली शक्यता काय आहे? आपली मनुष्य म्हणून अंतिम शक्यता काय आहे? हे आपण आता पुढे जाणणार आहोत. पण तोवर आजपासून तुम्ही दया, करुणा, भावनेसह इतरांसाठी किरणं पाठवणं चालू करा. म्हणजेच आपल्या भाषेमध्ये जे रेकी शिकले त्यांनी रेकी देणं चालू ठेवा. ते विसरू नका, की आज मला वेळ नाही मिळाला. आज मला असं होतं. आज मी गावाला गेली. आज तुम्ही जर 3 डिग्री केली असाल ना, तर तुम्हाला चालता, बोलता, बसता, उठता, झोपता, टॉयलेटला जाता सुद्धा तुम्ही करू शकता. तर इतरांप्रती सद्भावना बाळगण्यासाठी वेळेचं काहीच नाहीये. तुमच्या आतमध्येच मंगल प्रार्थना सुरू करणं चालू करा, की जेणेकरून हे महान दुर्लभ नियम तुमच्याही जीवनामध्ये सक्रिय हो. तर या दुर्लभ गुणामुळे तुम्हाला जी शक्ती प्राप्त होईल, त्या शक्तीमुळे तुमच्या अंतर्मनातील कार्मिक रोग बरे होतील. तुमच्यातील सर्वोच्च शक्यता खोलण्यामध्ये मदत होईल. शिवाय इतरांनाही त्यांचे कार्मिक रोग नाहीसे करण्यात तुम्ही मदत करू शकाल. ठीक आहे? तर आता आपण बघूया की कार्मिक रोगाची परिभाषा काय आहे. तर शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण शारीरिक आहार विहारात संतुलन राहायला हवं. हे तर आहे. शारीरिक मी नेहमी सांगत असते,
शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक, सामाजिक हे सर्व आपले आयाम आहेत. शारीरिकसाठी संतुलन आहार पाहिजे, नियमित व्यायाम पाहिजे, हे सर्व जाणतात. शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी, शारीरिक रोगातून मुक्त होण्यासाठी बहुतांश लोक काळजी घेतात. परंतु एखाद्या मनुष्याच्या अंतर्मनातच रोग असेल, तर तो मनुष्य मात्र त्या गोष्टीपासून अनभिज्ञ असेल, तर तो रोग दिवसेंदिवस बळावतच जाईल. तुम्ही कितीही व्यायाम करा, कितीही चांगलं खा, है ना. जसं एखाद्याला गोड पदार्थ खाण्याचं व्यसन आहे आणि त्याला मधुमेहाचा त्रास झाला, तर अशा वेळी त्याला मधुमेहाचा त्रास असल्याचं माहित नसेलच, पण तो भरपूर प्रमाणात मिठाई खातच राहील. पण जोवर त्याला रोग झालाय हे समजणार नाही, तोपर्यंत ते आपल्या गोड खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवण्याचा विचारही करणार नाही तो, आणि सवयीनुसार तो गोडधोड खातच राहील. परिणामी काय होईल? रोग त्याचा वाढत जाईल. अशाच प्रकारे मनुष्याच्या आतमध्ये एक रोग नेहमीच वाढत असतो. पण ह्या रोगाविषयी लोक अनभिज्ञ असतात, आणि तो रोग म्हणजे कार्मिक रोग. आता तुम्ही म्हणाल की हा कोणता रोग आहे? आजवर आम्ही या रोगाचं नाव सुद्धा ऐकलं नाहीये. अगदी बरोबर. कारण वैद्यकीय शास्त्रामध्ये या रोगाची माहिती दिली जात नाही, किंवा हा रोग म्हणजे कर्माशी संबंधित आहे हे माहितीच नाही. पण प्रत्येकाच्या आतमध्ये कार्मिक रोग असतो, परंतु तो दिसत नाही एवढंच. शिवाय आपल्या आतमध्ये हा रोग आहे हे देखील आपल्या मनुष्याला स्वतःला आपल्याला माहिती नसतं. म्हणून या रोगातून मुक्त होण्याचा विचारही मनुष्याला येत नाही, किंवा येणारही कसा ना, माहीतच नाहीये ना. तर हा रोग कोणता, किंवा या रोगामुळे मनुष्याचे कर्म कशी दूषित होतात, हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. तर कार्मिक रोग म्हणजे मनुष्याचे भाव, विचार, वाणी आणि क्रिया या स्तरांवर कोणतीही नकारात्मक कृती होणं, एखाद्या विषयी नकारात्मक कृती करणं, किंवा एखाद्याला शिव्या श्राप देणं, एखाद्याचं अहित चिंतन, किंवा एखाद्याविषयी द्वेष भाव बाळगणं, हे सुद्धा कार्मिक रोग निर्माण करतात. म्हणजे हे कार्मिक रोग निर्माण होतात याच्यामुळे. तर मनुष्य आपल्या शरीराकडून होणाऱ्या क्रियांनाच कर्म समजतो, आणि जोवर आपल्याद्वारे प्रत्यक्ष नकारात्मक क्रिया होत नाही, तोपर्यंत कार्मिक बंधनं किंवा कार्मिक रोग वाढत नाही, असंच त्याला वाटत असतं. पण हे कर्म फक्त क्रियेपुरता मर्यादित नाही, तर त्याच्या मागे ही लपलेली भावना, ती कृती करत असताना सुद्धा मनात असणारे विचार, मनुष्याची वाणी, ही गोष्ट देखील कर्माचा एक हिस्सा असतं. म्हणजे जसं आपण कोणाचे काम करायला सांगितलं, तर आपल्याला मनात इच्छा नसते काम करायची, आणि म्हणते जाऊ दे ना, करून टाक, नाहीतर तो पगार देणार नाही, जाऊ दे, हे कंपनी जशी आहे, कंपनी तसं आहे. हे घरातल्या इव्हन आपल्या आई वडिलांना सुद्धा म्हणतो, नुसते माझ्या मागे लागलेले असतात. आई वडील मुलांना म्हणतात की बापरे, हा कसा करेल, अभ्यासच करत नाही, माहिती नाही, वरून तर त्याला आपण म्हणतो रेखी आहे, रेखी देतो रे, अरे करतो रे असं, है ना. पण तसं नाहीये. आतूनच तुम्हाला ते भाव, विचार, वाणी, क्रिया, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे, कारण हे सर्व तुमच्या कर्माचा एक हिस्सा असतात. त्याला देताना तुम्हाला पहिल्यांदा त्याचा फरक पडत असतो, हो की नाही. तर हे कसा विचार करत असतो, कसा म्हणजे फरक पडत असतो, की जसा एक डाकू चाकूचा विचार करतो, जसं एक डाकू चाकूचा वापर करतो, आणि डॉक्टर सुद्धा. पण दोघांच्याही कर्मामध्ये खूपच फरक असतो. डाकू हा चाकूचा वापर लोकांची हत्या करण्यासाठी करतो, पण डॉक्टर मात्र चाकूचा वापर एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी करतो, आणि त्याला स्वास्थ्य प्रदान करतो. खरं तर दोघेही एकाच हत्याराचा वापर करत आहेत, परंतु दोघांच्या कर्मांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. भावना जर नकारात्मक असतील, तर ते कर्म म्हणजे मनुष्याच्या अंतरंगातील रोगाचं एक लक्षण आहे. इतकंच नव्हे, तर हे दूषित कर्म या रोगाला आणखी खतपाणी घालतात. एखाद्या विषयी द्वेष, राग, भावना, अशा भावना असतील ना, तर क्रोध निर्माण झाला असेल, किंवा एखाद्याची त्याची म्हणजे निंदा केली असेल, किंवा एखाद्याला वेडसर म्हटलं, चुगली चहाडी केली, किंवा काही अफवा पसरली, तर अशा गोष्टीमुळे कार्मिक रोग निर्माण होतात, आणि अशी कर्म तुम्हाला बंधनात जखडतात. म्हणजे तुमच्यातील कार्मिक रोगाला जर तुम्ही वाढवत नेतात, आणि
बळ देतात आणि या रोगाची लक्षणं इतकी सूक्ष्म असतात ना, की ते मनुष्याला जाणवतही नाही, की आपण असं काही केलं तर त्याचा परिणाम असा काहीतरी होईल. बऱ्याच घटनांमध्ये ना मनुष्याच्या भावना मनात मनुष्याच्या मनातल्या भावना किंवा विचार किंवा तोंडातून निघालेले नकारात्मक शब्द यांच्यासाठी तो बिलकुल सजग नसतो. करणे म्हणजे वरून जर आपल्याला पाहिलं तर ही घटना छोटी वाटते. पण सवयीनुसार मनुष्याच्या तोंडून अनेकदा वाईट शब्द निघतात. पडतच असतात आणि आता हे म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते किंवा एक उदाहरण सांगते, की जसं तुम्ही रस्त्यावरून जात आहात आणि एखाद्या मनुष्याने खूप वेगाने गाडी चालवली आणि तुम्हाला ओव्हरटेक करतो. त्याच्या वाहनाचा इतका वेग असतो जो गाडीचा, की अक्षरशः तुम्ही म्हणजे श्वास घ्यायचे विसरून गेले असतात आणि त्यावेळेस तुमच्या तोंडून सहजच अपशब्द निघतात, की "लेकाचा मरशील ना जाऊन. ह्या मूर्ख माणसाला इतकी काय घाई आहे?" मग ते जा, जा, जा असं म्हणजे किती आपल्याला असं वाटतं, की आपण ते नियम पाळतो आहे, असं आहे, तसं आहे. हे लक्षातही येत नाही, की तुम्ही त्याला काय म्हटलेलं आहे आणि त्याचा परिणाम पहिले तुमच्यावर काय झालेला आहे. तर एखाद्या व्यक्तीने कोणती कृती केली, की आपल्या मनात बडबड सुरू होऊन जाते. पण त्या मनुष्याने असं का केलं असेल याचा आपल्याला विचारच नाही येत, की त्या मनुष्याला इतकी घाई का होती आहे? किंवा कदाचित त्याच्या आयुष्यात अशी कोणतीतरी तातडीची परिस्थिती निर्माण झाली असेल. असं काहीच विचार न करता आपण त्याला उगाचच वाईट साईड विचार करू लागतो आणि बोलू लागतो. तर वास्तविक तुम्ही क्रोधाने जे बोलता, ते एक प्रकारचा त्या मनुष्यासाठी अभिशाप असतो आणि तो अभिशाप त्या मनुष्यापर्यंत पोहोचतात. भलेही तो तुमच्या ओळखीचा असो, नसो, तुमच्या जवळ असो, तुमच्या दूर असो. पण तुम्ही जे चुकीचे शब्द बोलले, तर त्या पद्धतीने ती एनर्जी त्याच्यापर्यंत जाते, पोहोचतेच. तुम्ही माना किंवा नका मानू. हा निसर्गाचा नियम आहे. एक महिला आपल्या घरातील लोकांना विचारते, की आज कोणता पदार्थ बनवू? त्यावर आपल्या घरातील लोकं आपापली फर्माईश सांगतात आणि ती महिला स्वयंपाक करायला सुरुवात करते. तर ती महिला सर्वांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवत असते. वरून एक सत्कर्म वाटत असते. पण स्वयंपाक करत असताना जर तिच्या मनामध्ये कोणते विचार सुरू आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. इथे तर म्हणजे त्यावेळेस ती बडबड म्हणजे असं तर असेल. इथे तर सगळे आपल्या मर्जीचे राजे आहेत. आपापली फर्माईश देऊन सगळे आरामात बसले आहेत. मला तर जसं काही नोकरच समजतात आहे. सगळे भांडे मलाच घासावं लागणार वगैरे, वगैरे जे काही जर वरून ती आपल्याला वाटतं, की ती आपल्यासाठी बनवते पण आतमध्ये नकारात्मक भाव असतील, त्याच्यामुळे काय होणार आहे? तर तिथे कार्मिक रोग निर्माण होत असतात. आणि हे असे नकारात्मक भाव किंवा विचार करून ती स्त्री स्वतःचे कर्म दूषित करत आहे. कारण तिच्या मनातील नकारात्मक विचार आणि भावना याचा विपरीत परिणाम होऊन त्या खाद्यपदार्थावर परिणाम होतो आणि त्या खाणाऱ्यांवरही होतो. खरं तर मनुष्याची बाह्यकृती दिसली आणि त्याचे शब्द ऐकू येतात, पण त्याचे भाव आणि विचार मात्र तुम्हाला अदृश्य असतात. म्हणूनच भाव आणि विचार यांच्याद्वारे होणारे कर्मही अदृश्य असते. या अदृश्य भावनांना आणि विचारांना रोखणारा किंवा त्याच्याविषयी ज्ञान देणारा कोणीच नसतो. आणि परिणामी काय? मनुष्याच्या मनामध्ये नकारात्मक भाव आणि विचार सुरूच राहतात. ज्या योगे त्यांचे कर्म दूषित होतात आणि कार्मिक रोग वाढत जातात. आपल्याकडून असं होत आहे का? हे मनुष्य स्वतः समजू शकत नाही. बरेचदा त्याला चुकीचं वागायचंही नसतं, पण सवयी किंवा वृत्ती यांना बळी पडून तो तशी चुकीचे कर्म करत असतो. वास्तविक कार्मिक रोगच त्याच्याकडून हे कर्म करवून घेत असतो. आता कार्मिक रोग म्हणजे काय? काय आहे? आणि कार्मिक रोग कसा निर्माण होतो? हे जाणल्यानंतर तुम्ही आता पुढच्या भागामध्ये म्हणजे कार्मिक रोगाची कारणे काय आहेत? हे आपण सविस्तर समजून घेऊया. तर कार्मिक रोगाची कारणं कशी असतात? तर बहुतेक लोकांना कर्मविज्ञान हे ठाऊकच नसतं. आपण कर्म करतो, लोकांशी जसा व्यवहार करतो, ते कधी ना कधी आपल्याकडे परत येतच. हेच आहे ते कर्मविज्ञान. आता कर्मविज्ञान म्हणजे ज्ञात असूनही लोकांकडून चुकीची कर्म किंवा वर्तणूक होत असते. त्यांच्या मनामध्ये लोकांविषयी नकारात्मक भावना, नकारात्मक विचार येत असतात आणि आपल्या कटू शब्दांनी ते इतरांना घायाळ करीत असतात. हे खरं तर कार्मिक रोगामुळेच घडतं.
कार्मिक रोग हा विविध कारणांमुळे आपल्यामध्ये तयार होत असतो. तर चला आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. तर बघा, संगोपन. आपल्या सभोवताली असलेल्या लोकांसोबत लहानपणी नेमकं काय घडलंय याविषयी आपण अनभिज्ञ असतो. जे आपल्या सोबत आहेत लोक, त्यांच्या लहानपणी त्यांच्यासोबत काय घडलंय हे आपल्याला माहीतच नसतं. ते लोक कोणत्या नकारात्मक घटनांना समोर गेले, त्यांचं पालन-पोषण कसं झालं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. किंबहुना कोणत्या कारणामुळे त्यांच्यात हा कार्मिक रोग तयार झालेला आहे, की ज्याच्या परिणाम त्यांचा व्यवहार, त्यांच्या कर्मावर होतो हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच लोकांचा त्यांच्या आई-वडिलांकडूनच लहानपणापासून अस्वीकार झालेला असतो. जसं एकाच घरामध्ये 2 मुलं आहेत. तर एक हुशार चणचणीत आहे, अभ्यासामध्ये कायम पुढे असतो. तर आणि दुसरा मुलगा थोडा मागे असला. तर अशा वेळेस आई-वडिलांकडूनच हुशार मुलाचं नेहमी कौतुक केलं जातं. त्याला प्रेम जास्त दिलं जातं, त्याची प्रशंसा केली जाते, त्याला बक्षीसही दिलं जातं आणि त्यावेळी दुसऱ्या मुलाशी मात्र नेहमी कठोरपणे बोललं जातं. आणि त्याची या हुशार भावाशी तुलना केली जाते. आता अभ्यासात थोडा मागे असलेला हा मुलगा जेव्हा काही प्रयत्न करतो, तेव्हा त्याचं कौतुक करण्याऐवजी त्याच्या उणिवावर बोट ठेवलं जातं. हळू-हळू हा मुलगा आक्रसू लागतो आणि त्याच्यातला गंड निर्माण होतो. त्याच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो आणि तो स्वतःला कमी लेखू लागतो. ही अस्वीकाराची भावना त्याच्या मनात खोलवर रुजते आणि मग हीच भावना, संकुचितपणाची भावना त्याच्यामध्ये कार्मिक रोगाचं रूप धारण करते. मोठा झाल्यावरही तो आपले विचार, कल्पना, आपले भावना खुलेपणाने व्यक्त करू शकत नाही. कारण आपल्या विचारांचा, भावनांचा आणि कल्पनांचा त्याने स्वीकारच केला जाणार नाही, असं त्याला मनात भीती असते. आणि त्यामुळे त्याची जवळपास सर्व कामं या हीन भावनेतूनच होत असतात. आणि त्याच्याकडून प्रत्यक्षात जितकं उत्कृष्ट कार्य निर्माण होऊ शकत होतं, तितकं ते होत नाही. बऱ्याच मुलांना आयुष्यात अशा घटना असतात, बऱ्याच मुलांच्या आयुष्यात अशा घटना घडतात, की जिथे ते काहीच करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना शांत राहावं लागतं. पण अशी मुलं मोठं झाल्यानंतर छोट्या-छोट्या गोष्टीमुळे क्रोधित होतात, चिड करतात. कारण लहानपणापासून त्यांच्या क्रोधाचं दमन झालेलं असतं. आता प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये तोच दबलेला क्रोध बाहेर उफाळून येतो. त्यांचा स्वभाव चिडचिडा होतो. लहानपणातील भावनांचा परिणाम वर्तमानातील त्यांच्या कर्मावर होतो. कारण ती भावना त्यांच्या मनात एक रोग निर्माण करते आणि परिणामी अशा मुलांची कर्म दूषित होतात. आता दुसरा पॉइंट आहे, वृत्ती किंवा खोलवर रुजलेल्या चुकीच्या सवयी असतात. त्या कशा? वृत्ती म्हणजे खोलवर रुजलेल्या चुकीच्या सवयी. तर मनुष्य आधी काही सवयी निर्माण करतो आणि मग नंतर त्या सवयीच त्या मनुष्याला आकार देतात. म्हणजेच त्या सवयीच मनुष्याकडून नाईलाजाने कर्म करवून घेतात. म्हणजे हे इतके ऑटोमॅटिक होतं की पत्ताच लागत नाही. आणि या सर्व सवयी मनुष्याला जुन्या पद्धतीने व्यवहार किंवा वर्तन करण्यासाठी भाग पाडत असतात. याचाच अर्थ सवयीने जणू रोगाचं रूप घेतलेलं आहे. यालाच आपण कार्मिक रोग म्हणता येईल. जसं दारू पिणाऱ्या किंवा सिगारेटचं व्यसन असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं, की "तू करत असलेलं हे कृत्य योग्य आहे का?" तर तो प्रामाणिक असेल ना, तर नक्कीच उत्तर देईल, की "नाही, मुळीच नाही. यामुळे माझं आरोग्य खालावत आहे किंवा माझे नातेसंबंध दुरावत आहेत. शिवाय पैसा सुद्धा वेस्ट होतो आहे. खरं तर मला ही सवय सोडण्याची मनापासून इच्छा आहे, पण आता ते शक्य नाही." म्हणजेच याचा अर्थ कुठे ना कुठे या मनुष्याला आपण चुकीचं वागत आहोत, हे माहिती असतं. पण त्याच्या वृत्ती त्याला करायला हे भाग पाडत असतात. एक आजारी मनुष्य सुद्धा हे मनापासून जाणतो, की व्यायाम केल्यामुळे या आणि आरोग्यदायी म्हणजे सवयीमुळे आपलं शरीर स्वस्थ राहू शकतं. पण निष्काळजी केल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक संकटांना किंवा अनेक समस्यांना, अनेक रोगाला तोंड द्यावं लागू शकतं. हे माहिती आहे त्याला. पण तरी सुद्धा तो मनुष्य आपल्या आरोग्यासाठी योग्य पावलं उचलू शकत नाही. अगदी याचप्रमाणे लोकांना हे माहिती असतं, की क्रोध केल्याने सर्वाधिक नुकसान आपलंच होतं.
नाती बिघडतात, आरोग्य बिघडतं. पण एखादी घटना मनासारखी झाली नाही किंवा स्वतःची इच्छा पूर्ण झाली नाही, तरी मनुष्य संतापतो. यावरून एक गोष्ट नक्की समजते, की मनुष्याची इच्छा नसतानाही त्याची वृत्ती म्हणजेच आधीपासून मुरलेल्या सवयी त्याच्याकडून त्याचं चुकीचं कर्म करून घेतात. अशी कर्म जी मनुष्याच्या हिताच्या विरोधात आहेत. या वृत्तीमुळे मनुष्य जुन्या सवयीमध्ये अडकून पडतो, जखडून राहतो. या वृत्तीच कार्मिक रोग बनून मनुष्याची कर्म दूषित करत राहतात. तिसरा पॉइंट आहे कोर थॉट म्हणजे असा विचार की जो मनुष्याच्या अंतर्मनात अगदी लहानपणापासून रुजलेला असतो. जसं मनुष्याच्या मनात एखादा विचार पक्का रुजलेला असतो, शिवाय या विचारावर त्याचा दृढ विश्वासही असतो. एखादा मनुष्य पैसाच सर्व काही या गोष्टीचं मूळ आहे. माझ्याकडे पैसा येतो पण टिकत नाही. यासारख्या विचारांवर विश्वास ठेवतो. हा त्याचा कोर थॉट असतो. आणि त्यामुळे या मनुष्याकडे अशी काही कर्म घडतात, की जेणेकरून त्याच्या हातामध्ये पैसा टिकतच नाही किंवा पैशामुळे लोकांचे संबंध बिघडतात. पण आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. जगात प्रामाणिकपणे कामच होत नाही. असा विचार सुद्धा एखाद्या मनुष्याच्या मनामध्ये खोलवर रुजला असतो, तर हे विचार त्या मनुष्याच्या कर्मावर सुद्धा परिणाम करतात आणि त्यामुळे तो मनुष्य अप्रामाणिकपणाचा मार्ग अवलंबतो आणि भलाईच्या मार्गापासून कित्येक योजनेपासून म्हणजे तो दूर राहतो. तर लोकांच्या मनामध्ये दृढ झालेल्या या विचारांची इतकी शक्ती असते, की हे आपले कोर थॉट्स अगदी योग्यच आहेत असे त्यांना पुरावे मिळायला लागतात. म्हणजे सृष्टी तसंच त्यांना पुरावे देत असते आणि या पुराव्यामुळे हे कोर थॉट्स आणखी पक्के आणि दृढ होतात. कारण निसर्ग नियमच सांगतो ना, की ज्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो, ती वास्तव्यात उतरते. जे जे वाईट लोक आहेत, हे जगच वाईट आहे. अशा प्रकारचा विश्वास ज्यांचा असतो, त्यांच्या भाग्यामध्ये वाईटपणाशिवाय काहीच येत नाही. त्या मनुष्याचा हाच चुकीचा विश्वास वास्तवात उतरत असतो. म्हणजे अशा प्रकारे लहानपणापासून मनात असलेले प्रबळ हे कोर थॉट्स म्हणजे खोलवर रुजलेले विचार मनुष्याच्या जीवनाला आकार देतात. ज्यांचे कोर थॉट्स सकारात्मक असतात, ते जीवनामध्ये विकास करू शकतात. पण ज्यांचे कोर थॉट्स नकारात्मक असतात, त्यांच्या जीवनामध्ये अपयश आणि दुःख येते. त्यांच्यात कार्मिक रोगांची निर्मिती होते. कारण त्यांची सगळी कर्म चुकीच्या विचारांच्या वर आधारित असतात आणि त्यानुसार त्यांना फळ मिळत असतं. चौथा पॉइंट आहे जखमी स्मृती. जखमी स्मृती म्हणजे काळाच्या ओघात पृथ्वीवर शरीर नाहीशी होतात, पण स्मृती मात्र तिथेच राहतात. परिणामी मनुष्य जन्माला येताना काही जखमी स्मृती घेऊनच जन्माला येतो, म्हणजे पास्ट लाईफचे असतात. या जखमी स्मृतींना हील करणं म्हणजेच स्वस्थ करणं हाच निसर्गाचा मुख्य उद्देश असतो. आणि याच उद्देशपूर्तीसाठी त्या जखमी स्मृतींना म्हणजे मनुष्याच्या आतमध्ये असतात अशा या स्मृती असतात, ज्यांना म्हणजे अन्य शरीरामध्ये घेतल्यामुळे घेतल्या गेल्या अनुभवामुळे निर्माण झालेल्या असतात आणि आता निसर्ग या नवीन शरीरामध्ये त्या स्मृतींना स्वस्थ करू इच्छितो. म्हणजे आपला जो पास्ट लाईफमध्ये काही घडलं असेल, त्या स्मृतीसोबत आपला मृत्यू झाला असेल, त्या शरीर सोडलं असेल, पण आता नवीन शरीर मिळालं. ह्या नवीन शरीरामध्ये सुद्धा पास्टच्या काही स्मृती आपण घेऊन जन्माला आलेलो असतो. पण हे जीवन, हे निसर्ग आपल्याला याच्यासाठीच दिलेलं असतं, की जे काही तुमच्या स्मृती असतील, अस्वस्थ असतील, कडू असतील, त्या आता इथे हील करायला, स्वस्थ करण्यासाठी असतं. निसर्गाचा नियमच आहे, प्रत्येक गोष्ट जुनी त्याला सोडायचं आहे, नवीन पद्धतीने हीलिंग करून पसरवायचं आहे. आणि जोवर या स्मृती पूर्णतः हील होत नाही म्हणजे स्वस्थ होत नाही, तोपर्यंत निसर्ग आपला हा शरीर वेगवेगळ्या शरीरामध्ये या स्मृतींना ठेवत राहतो. आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गेल्यावर तुम्हाला असा अनुभव होत असतो, की मी या ठिकाणी कधीतरी आलेलो आहो किंवा ही घटना मी याच्या आधी कधीतरी अनुभवलेली आहे. वास्तविक तुम्ही इथे कधी आलेले नसता. हा तर फक्त तुमच्या पूर्वीच्या स्मृती म्हणजे पहिलेच्या आठवणींचा खेळ असतो.
पास्ट लाईफ ज्याला म्हणतो आपण. तर याशिवाय भूतकाळामध्ये काही अनुभव असतात. आता जसं आपल्याला हा आहे आयुष्यातला, की काही भूतकाळातला अनुभव असतात, काही त्याच्यात आपल्या आतमध्ये जखमी स्मृती तयार असतात. तर भूतकाळातल्या काही-काही स्मृती इतक्या गहिऱ्या असतात, की ज्याचा परिणाम आपल्या अख्ख्या जीवनात वारंवार अनुभवत असतो आपण. जोवर या स्मृती स्वस्थ होत नाही, तोवर आपल्याला त्या सतत त्रस्त करत असतात. आपली इच्छा असूनही या स्मृतीवरनं आपण दूर करू शकत नाही. तर या जखमी स्मृतींच्या अनुसारच आपण लोकांना प्रतिसाद देतो किंवा कर्म करतो. हे एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया, की एका मनुष्याचं दुसऱ्या व्यक्तीशी काही कारणास्तव लहानपणापासूनच पटत नव्हतं. त्या मनुष्याकडे असलेली दौलत म्हणा, मान-सन्मान हे सर्व पाहून दुसऱ्या मनुष्याच्या मनामध्ये नेहमी ईर्ष्या किंवा द्वेष भावना राहत होती. कित्येक वर्ष हीच भावना मनात बाळगून होता आणि त्यामुळे तो दुःखी राहत होता. परिणामी काय झालं, की ही स्मृती त्याच्या मनात जखमी स्मृतीप्रमाणे कोरल्या गेली. शरीरावर झालेल्या जखमांना जर आपण निष्काळजीपणे हाताळलं, तर त्या लवकर बऱ्या होत नाही. हो ना? त्याच्यावर आपण बँडेज करतो, औषध लावतो, पुसत राहतो त्याला. नाही केलं असं सगळं तर काय होईल? निष्काळजीपणा केलं तर त्या जखमा चिघळतात आणि हळू मग ते पूर्ण शरीरावर परिणाम होत असतो. आणि तसंच मानसिक जखमांच्याही बाबतीत हेच घडत असतं, की त्या ठीक करण्यासाठी तुम्हाला मलमपट्टी करणं खूप आवश्यक असतं. परंतु मनुष्य याविषयी अनभिज्ञ असल्यामुळे त्याला मानसिक जखमा करण्याचा विचारही येत नाही त्याच्या मनात. माहीतच नाहीये. मग या स्मृती रोगाचं रूप घेतात आणि मनुष्याच्या जीवनावर आणि त्याच्या वर्तमानातील कर्मावर परिणाम करत राहतात. त्यामुळे आपलं जन्मच ह्या धर्तीवर आलेला आहे, की हीलिंगसाठी, की जे झालंय ते झालं. सोडा आणि निघा. 5वी गोष्ट आहे धारणा. म्हणजे मनुष्याचं मन हे सतत काही ना काहीतरी बडबडत करत असतं. त्याची ही बडबड अक्षरशः अनियंत्रित असते. मन जे काही बोलेल त्यावर थोडं म्हणजे डोळे झाकून विश्वास करत ठेवू लागतो मनुष्य. इतकंच काय त्यावर तो आपला तर्कही लावतो. टीका-टिप्पणी करत असतो आणि या धारणांना सत्य मानून आपल्या मनात काही कथा रंगत असतो. आपण जे मानलं तेच जीवनाचं अंतिम सत्य आहे असं त्याला वाटत असतं. बालपणातील स्मृतीमुळे आई-वडील, शिक्षक, मित्र, शेजारी यांच्या धारणांचा सखोल प्रभाव पण त्याच्यावर म्हणजे पडत असतो मनुष्यावर आणि तो इतरांच्याही धारणा सत्य मानून लागतो. जेव्हा त्याला याबाबत एखादा पुरावा मिळतो, तोपर्यंत तो यावर म्हणजे शिक्कामोर्तबही करतो आणि मी जो विचार करते ते अगदी खरं आहे याची त्याला खात्री पटत असते. जसं समजा लहानपणापासून तुम्ही वडीलधाऱ्या मंडळीकडून एखादी गोष्ट ऐकली असेल, की सर्व धर्मामध्ये आपलाच धर्म श्रेष्ठ आहे. इतर कुठलाही नाही. आता अशा गोष्टी ऐकून तुम्ही सुद्धा म्हणायला लागता, की हेच सत्य आहे. खरं तर सर्व धर्म एकच शिकवण देतात. बंधुभाव, प्रेम, सद्भावना ही मूल्य सर्व धर्म शिकवून राहिलेत. परंतु मनुष्य आपल्या धारणामुळे हे सत्य स्वीकारू शकत नाही आणि अंतिमतः याच धारणा त्यांचे रोग बनतात. बऱ्याच लोकांमध्ये जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि या घटनांमुळे त्यांच्यात कार्मिक रोग तयार होतात. काही लोकांना तर आई-वडिलांकडून आनुवंशिक रूपातच कार्मिक रोग प्राप्त होतात आणि परिणामी तो मनुष्य आपण बंधनात जखडलेला आहे याची अनुभूती पण घेऊ लागतो. त्याला तणाव किंवा असुरक्षिततेचं भय आणि विभिन्न आजारांनी घेरलेलं असतं. डॉक्टरांनाही अनेकदा रोगांचं कारण शोधता येत नाही. कारण असे काही रोग हे कार्मिक रोगातून निर्माण झालेले असतात. कार्मिक रोगांची ही निर्मिती खरी तर अदृश्यात असते. दिसत नाही. ही फक्त अनुभवावी लागते. स्वतःवर काम करावं लागतं. याच्यासाठी दुसरा कोणता डॉक्टर लागत नाही. त्याच्यासाठी असे कोर्सेस लागतात, की जे तुम्हाला अदृश्य याच्यामध्ये सुद्धा प्रकाश किरणं पाठवून म्हणजे तुम्हाला समज येतं. तर आता याच्यापुढे आपण मनुष्याच्या जीवनात कार्मिक रोग हे कोणत्या कारणाने निर्माण झालेले आहेत. पण कोणत्याही कारणाने निर्माण होत, पण या रोगांमुळे त्यांच्या जीवनावर कसा दुष्परिणाम होत असतो, हा दुष्परिणाम विषयी आपण पुढच्या प्रकरणामध्ये जाणून घेऊया. तर नक्कीच तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा. आजचा आपला इथेच मी थांबवते.
ज्यांनी ऍडमिशन घेतली नसेल ह्या कोर्समध्ये, नक्की नक्की ऍडमिशन घ्या. खूपच सुंदर आहे आणि समजण्याची कला खूप आहे. जसं माझी ऍडव्हर्टाइजमेंटच असते, मुलगी शिकली, प्रगती झाली. तर हे झालं शालेय शिक्षण. पण आपल्याला ह्या आध्यात्मिक शिक्षणामध्ये प्रत्येकाने भाग घ्यायला पाहिजे आणि स्वतःला समोर नेलं पाहिजे. तर थँक आपले कार्मिक रोग नक्कीच दूर करा आणि इतरांनाही दूर करण्यामध्ये मदत करा. खूप खूप धन्यवाद.